नुसतं इकडे तिकडे भरत असतं, काम नाही करत, धंदे नाही करत, आई बापाच्या जीवावर जगतंय. काही इकडे नाही येतं त्यानंतर तिथे चालू लागते. अरे पोरा, हा किती दिवस बाबाच्या जीवावर जगणार आहे? बघ काहीतरी काम धंदा. सतरा जोडी. या बया अरे भाई उधार कधी देतं? अरे दिवसभर काय खाऊ झोप राहतो ना. अरे कामात तुम्ही घर काहीतरी Thank you so much. Have a nice day. सॉरी रिजेक्ट. I love you, bye. I miss you. Sorry, sir. मी कोण आहे? Ladies and ladies, ladies and gentlemen, I really don't know what to say because I'm little bit nervous, and maybe actually I want to thank my close ones, my mom, dad, and my girlfriend, and especially her. Because शेवटी मला एवढंच सांगायचंय की स्वप्न पाहत आणि जिद्द ठेव. किसी ने कहा है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश में लग जाती. आप सबने मुझे मेरी चाहत से मिलाया. थैंक्स वेरी मच. I feel like king of the world. आज मुझे इस बात का यकीन हो गया है कि फिल्मों की तरह असल जिंदगी में भी एंड तक सब कुछ ठीक ही हो जाता है. हैप्पी एंडिंग. और अगर वो ठीक ना हो तो वो द एंड नहीं. पिक्चर तो थांबा. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, पण बजेट नाही म्हणून मीच आहे पिक्चर. त्याला कसा वाटला? हिंदी मूवीज आपल्याला शिकवतात कधी हसायचं तर कधी रडायचं आणि कधी शांत बसायचं. मला सांगा आता तुमच्यातले असे किती जण आहेत जे आ लीजेल म्हणत कुछ भी ठीक नाही याचं. मला वाटलं हा मेकअप हा कॉस्ट्युम मी जोकर आहे. नाही, मी जोकरच आहे पण जसं तुम्ही समजताय तसा मी जोकर नाही. पण जसं तुम्ही समजताय तसा मी जोकर आहे कारण मी जोकर आहे. जसा जोकर सारखा जोकर आहे तसा मी जोकर नाही पण मी तो आहे कारण मी तो नाही. नाही थांब. मी जोकर सारखा जोकर आहे पण मी जोकर नाही. पण मी जोकर सारखा जोकर नाही कारण मी जोकर आहे. मी जोकर सारखा जोकर आहे पण बस. स्टॉप. मी जोकर आहे. मी खरं सांगू का? मी नाही आहे जोकर. कारण खरा जोकर आहे. मी जोकर आहे. माझं काम आहे पडणं आणि तुमचं काम आहे पडून म्हणणं की ऑल इज वेल. मी माझ्यावर हसण्यासाठी एक पेंट मास्क यूज करतो आणि तुम्ही तुमच्यावर कोणी हसलं नाही पाहिजे म्हणून एक इनविजिबल मास्क यूज करतो. रोज सकाळी उठून एक अदृश्य मास्क लावून नॉर्मल असण्याचं नाटक करतात. कुणासाठी जोकर तर कुणासाठी रेसलर, कुणासाठी इंट्रोवर्ट तर कुणासाठी एक्स्ट्रोवर्ट, कुणासाठी शत्रू तर कुणासाठी त्याचं
मालक. मी प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. पण मी स्वतःसाठी कोण आहे? मी इतरांमधून स्वतःची ओळख बनवत राहिलो, त्यांच्या नजरेत स्वतःला शोधत राहिलो, पण मी स्वतःला कधी प्रश्न विचारलाच नाही की पैशाचं ओझं नसतं तर मी कोण असतो, प्रसिद्धीची नशा नसती तर मी कोण असतो, लोकांच्या विचारांची भीती नसती तर मी कोण असतो. मी फक्त मी असतो तर मी कोण असतो. तुम्हाला तर आहे ना बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला पाहिजे. या 8 तासांच्या सर्कस मध्ये तुम्ही स्वतःच्या स्वप्नांची होळी करता आणि संध्याकाळी मी सुखी आहे असा मास्क लावून घरी परत. तुमच्या आयुष्याचा रिंग मास्टर कोण? हा समाज, पैसा की भीती? तर सांगा, खरा जोकर कोण? मी जोकर आहे, माझं काम आहे हसवायचं, पण खरा जोकर तोच आहे जो हसतानाही स्वतःच दुःख लपवतो. काय तमाशा लावले? हा, आम्ही ऐकून घेतो म्हणून काही बोलणार का? नाही, कोण आहेस तू? जोकर आहे, जोकर. आपलं काम कर. अहो, काही फालतूचं बोलतोय आणि आपण ऐकून घेऊन राहिलो. कोणी काहीतरी बोला. काय लावलंय बे? इथं नाटक करायला आला, नाटक कर. फालतूची शांतपणे नको करू. बैठक त्याला काही बोलतोय. आम्ही इथं हसायला आलोय. हे तुझ्या फालतूचा ज्ञान ऐकायला नाही. देखो देखो आ गया कंट्रोल मजनू कंट्रोल. कायचा कंट्रोल? कोण आहेस तू ते सांग. आणि मायाबद्दल मलाच उद्देशून हे सगळं काऊन बोलून राहिला तू? कोण आहेस तू? रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते. नाम है नाम में क्या रखा है? काम बोलना. हे कामाचंच बोलतोय मी. तू कोण आहे ते सांग मला पहिले. आणि मायाबद्दलच काऊन बोलताय ते उद्देशून? काऊन अशी मस्ती करून राहिला? तू मला विचारतोस की मी कोण आहे? गुड क्वेश्चन आहे. कारण सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की हु एम आय? मी कोण आहे? मी आहे हॅमलेट, मी आहे ओथेलो, मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर. इम्पॅक्ट पडत नाही. इम्पॅक्ट इम्पॅक्ट इम्पॅक्ट. मी बाहेरचा नाही. तू जिथे विचार करायचा थांबतोस ना तिथे मी सुरू होतो. आणि तू मला विचारतोस की मी कोण आहे? अरे तो प्रश्नच मी आहे. जेव्हा लाईट लागतात तेव्हा मी असतो, पण जेव्हा लाईट जातात तेव्हा कुठे जातो? आय डोंट नो. तू आहेस, पण तुला माहिती आहे का तू कोण आहेस? हा, माहिती आहेस तर सांग की तू कोण आहेस. नाही थांब थांब थांब. नाव सांगू नकोस, गाव सांगू नकोस, आडनाव, जात, पिनकोड ते सगळं फॉर्मसाठी असतं. तू जेव्हा आरशासमोर उभा राहतोस तेव्हा तू तुला दिसतोस का? का फक्त लोकांनी दिलेली ओळख? गाढवांसमोर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. अरे मग कोण आहेस तू? तू मी नाही. तू कोण आहेस? अरे मी आहे तू. पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कोण आहेस तू? आता तर बोललो तू. अरे बैरा आहेस का तू? कोण आहे ते सांग. नाही आंधळ आहेस. ए बैऱ्या, आंधळ आहेस तू? अरे तेच तर मी बोललो. आता काय बोलला तू? आता मी बोललो तू. मी ते विचारतो ते पहिले सांग. या प्रश्नाचं मी उत्तर तुला देणार नाही. चुप पण बस मी तू. नाही हे बघ, मी तुला विचारलं ना, मी खालून पण बोलला, बोलू घातलंय मला काय बोलायचं? काही काही अधिकार नाही मला बोलायचं. मी तुला मारून टाकणार नाही. मला काय करायचं? दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. वरना ये दुनिया जीने नहीं देगी, आने नहीं देगी, पीने नहीं देगी. खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे. दुनिया में रहना है तो काम कर. उठ रे काळ्या. सूर्य डोक्यावर आला का दिवसभर झोपतो. तो अलार्म सकाळी 6 वाजल्यापासून वाजत आहे, पण महाराज काय उठायचं नाव घेत नाही. ओ अभ्याचे पप्पा, उठवा की त्याला
रात्रभर बाहेर गांड मारून येते आणि दिवसभर झोपते. काय करते रात्रभर बाहेर काय माहिती. चिलमा फुकते की कोणती रान पटवली काय काजून. बोला की काहीतरी. मला काही सांगू नको. एक दिवस लय मोठं मॅटर करणार आहे ते पोरग. त्याच्या गांडीवर लोक तुटतील. तुया लाडामुळे वाया गेलं ते काटत. एक दिवस त्याला बी भीक मागा लागते आणि तुला बी भीक मागा लागते. आपल्या दोघांचं मळ बी पडलं तर एक काटत म्हणी नाही पहिलं म्हणजे झोप पुरी होऊ द्या मग पाहू पुढचं पुढे काय ते. खरंच बा लय व्यर्थ जिंदगी या बाळकाऊची. Where is my light? Music है, music है, music है, music है. Come on, come on, come on. Yes. Now we have to do. Okay. Oh my God! Now 1, 2, 3, go! आता उठ. उठ रे बा. एका जागी उठ. Yeah. ए बळगा उठ. तुझी झाली नाही का झोप. कोणता नशा करून आलता रात्री. आज एक काम धंदा तर मला कधी करतच नाही. पण आमच्या इथं कुठं झालं तुम्हाला शिक्षणचा पोरगा Comrade Sushi. आज Yeah. तुझ्या मुद्द्यावर आहे. आणि तू झोपून बस आमचा टाइम पोटा कर. भवडी विचार. Yeah, my God. तेव्हा Yeah. तुटून गेली नाही. तुझं पैदा करून वरती तिथं तुटून गेली नाही. कामावर जातो तेव्हा माझा येतो घरी भवडी विचार. Oh my God. No, बरं bro. नाही तुझ्या एका बी इंचीचा. 4 दिवस झाले एक काम सांगून पण सर्वांची जाण नाही करत ही खुर्ची या. Oh my God. Yeah. किती दिवस बापरे फिरलं होतं उन्हात. तेव्हा जाऊन काम लागलं होतं पुण्यात. इथं पण तुझ्या मनात नाही लागलं. मग कुठं लागलं मग तुझ्या? तंबाखू चुन्यात. Oh my God. Real shit. Yeah. Go. अहो, मी मेलो तेव्हा समजेल. बाप काय असते बाप म्हणून समजेल. 4 लोकं विचारते काय करतो तुमचा पोरगा. काय सांगू त्यांना. हे आहे ऑल सेम फेल. बरोबर बोलते ती अभ्या. नीट ऐक. दिनचर्याच्या बदल तू सवय आहे. असं काही नाही बेटा जे तू करू शकत नाही. पण कर्माशिवाय काही मोठं नसतं बेटा. काळजाचा तुकडा आहे म्हणून आम्ही म्हणतो रे. दुश्मनी नाही. तुझ्यावर जीवापाठ प्रेम करतो रे. Oh. आज बी ना बुडाबुडीनं लय किरकिर केली. मला लय शिव्या घातल्या. तू रोजच झालंय. पहिले ना लय चिडचिड व्हायची ना. असं वाटायचं की काहीतरी करून टाकावं. पण ना मग समजलं त्यांची ती चिडचिड नाही माझ्याविषयी असलेली काळजी आहे. अरे त्यांनी माझ्यासाठी त्यांचे स्वप्न आयुष्य सगळं बाजूला घातलं रे. मला जे वाटेल ते दिलं. मान्य आहे मला ते शिव्या घालते बोलते लय की बोलून जाते. पण ना ते माझ्या अपयशावर नाही आहे तर माझ्या भविष्याच्या भेवावर आहे. आणि त्यांच्या भविष्याची जे भेव आहे ना त्याचं मी अजून उत्तर नाही देऊ शकतो. बुढी रोज देवासमोर हातपाय जोडते. बुढा रोज काम करत करत शरीर तोडते रे स्वतःच. आणि मग माझ्या समोर येऊन उभे राहतात या आशेने की माझ्यानं काहीतरी होईल.
हॅलो 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 बोला. माझा आवाज येतोय? येतोय. काय करतोस? बसलोय. फक्त बसलाय, काही काम नाही करायचं? ते कामीच गेलो होतो, आताच आलो. असू दे तू नुसतं मला रिझन देत आलाय. अबे तुला काही करायचंय की नाही माझ्यासाठी? मी मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांनी काय माझं ऐकलं नाही आणि त्यामुळे त्यांनी माझं घरी लग्न ठरवलं. हॅलो ऐकतोयस ना? त्यांनी माझं लग्न ठरवलंय. एकदम लक्झरियस टाईप मध्ये लग्न होणार आहे. वेन्यू, जागा, मुहूर्त सगळं डिसाईड झालंय. फक्त तुझं नाव सोडून. अबय यू नो ना आय रिअली लव्ह यू. पण मी काय करू? मम्मी म्हणते की प्रेमाने काय पोट भरणार आहे का? आणि तुला माहिती आहे ना माझ्या घरी सॅलरी मॅटर करते. गोल टिका. आणि तू काही करत पण नाहीये आणि तुला कधी माझ्यासाठी काही करूही वाटत नाही. आणि मुलगा येणार रिटर्न आहे, बिझनेसमॅन आहे, चांगला अर्न पण करतो. अभय आय थिंक आता प्रेमासाठीचा नाही, लग्नासाठीचा टाइम. अभय तू रडतोयस का? अभय तू रडू नकोस ना. तुला असं रडताना बघितलं की मला पण रडायला येतं. अभय I love you ना. I know I don't deserve you. You deserve someone better. अभय तुला काही बोलायचंय का? ठीक आहे, तुला काही बोलायचं नसेल तर मग मी फोन ठेवते. आणि हा लग्नाची पत्रिका भेटली तर येऊ नको. ऍटलीस्ट तुझा सेल्फ रिस्पेक्ट तरी वाचू दे. आय लव्ह यू सो मच अभय. गुड बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. आय मिस यू. तिला म्हण आमंत्रण दे. हा प्रेम करून ठेवू. तुला जॉबला जाताना मोटिवेशन नको का? छाट्या. म्युझिक. अभय घे 2 मिनिटांची खुशी. एका दिवसात 2 रिजेक्शन. आयुष्य विना लई बारीकेड करते राव. मिडल क्लास जन्म आणि स्वप्न राजा व्हायची. मिडल क्लास हा ना शब्द नाही आहे रे. हा असा शाप आहे, शाप. आता बघ ना ती गेली. आता मला सांग त्यात तिची काय चूक ना? तिच्या घरचे म्हणाले पोट भरत नाही हा प्रेमाने. गेली ती. शेवटी ती सिस्टमचीच पोरगी रे. इस दुनिया में अच्छा इंसान होना सस्ता है, महंगा तो बस पैसा है. नाही हिनं प्रेम केलं, कोणती चूक नाही केली ना. पण सिस्टम म्हणते बेटा तू बेरोजगार आहेस, तू माणूस नाही, तू प्रॉब्लेम आहेस. तू स्वप्न नको पाहू रे. तुझ्या खिशात जागाच नाही. हा तू हुशार आहेस, तू मेहनती पण आहेस, पण तू गरीब आहेस ना म्हणून आउट आउट आउट. हे बघ या देशात ना सरळ रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याच माणसाचं कधीच काही होत नाही. आणि जे लोक देशद्रोह, राजद्रोह, बलात्कार असे काम धंदे करतात ना त्यांच्या गळ्यात ना हार घालून त्यांना मिरवतो रे आपण. ही व्यवस्था कधी संपणारच नाही, चालूच राहणार, कारण ती कोणाला बदलायची नाही.
ज्यांच्याकडे पावर आहे ते पावर कधीच सोडणार नाहीत. या गाडी मग असे 2 शब्द सांगतो. नाही, बरोबर. म्हणून अमीर अजून अमीर होत चाललाय. एज्युकेटेड ते सोडून चाललाय आणि गरीब रस्त्यावर आलाय. गरीब जर अनपडच राहिला तर या नेत्यांच्या इशाऱ्यांवरच तो नाचणार आणि सगळ्यांना माहिती हेच अनपड लोक त्यांचे वोट बँक आहेत. धर्म जात पाहून ते वोट देत राहणार. स्वाहा. बरोबर आहे. म्हणजे आता ना प्रॉब्लेम सिस्टीम खराब आहे म्हणून नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की आता आपण ना प्रश्न विचारणं सोडलंय. कारण सरकारवाले पॉवर सोडत नाही आणि जनतेने इमोशनल ब्लॅकमेल करून ना गोंधळात टाकते. आता बघ, गरीबाला हक्क मिळत नाही. शिक्षण जर मागितलं तर तू सहन कर हे शिकवलं जाते रे. या देशात सिस्टीम बिघडलेलं नाही, सिस्टीमला बिघडवणं चाललंय. जिकडे तिकडे फक्त बिझनेस चाललाय, बिझनेस. आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते काय भीक मागायला नाही, हक्क मागायला. आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असेल पण मिरवणारे लोक जर वाईट असतील तर ते वाईट ठरेल, आणि संविधान किती वाईट असलं पण मिरवणारे लोक जर चांगले असतील तर ते चांगलंच ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐक हे बघ असं काही हे बघ, मी थकलो रे. आता मी हरलोय. मी थकलोय रे मी. कारण मला जिवंत नव्हतं राहायचं, मला जगायचं होतं रे. मला मोठी मोठी स्वप्न पाहिजे होती, मला उडायचं होतं. पण हा वर्तमान मला रोज जमिनीवर नेऊन आपटते. दिवस रोज नवनवीन परीक्षा घेते, त्याचे पेपर कधीच संपत नाही. हो, हे बघ, मान्य आहे मला दुःख रोजच आहे, टेन्शन रोजच आहे. पण याचा अर्थ हे नाही मी हसतोय आणि सगळं ठीक आहे. हात काय चाललंय ते कधी कोणी पाहतच नाही रे. कधी कधी ना मला असं वाटते ह्या निसर्गानं अशी एक गोष्ट निर्माण केली जी तिच्याच विरोधात उभी राहिली. आपण एक असा जीव आहोत ज्याचं अस्तित्व असणंच नको होतं, पण तरी हवं आपण. हो. आणि आपण हे समजून जातो की आपलं अस्तित्व आहे, भावना, जगणं, जाणवणं, अनुभव, समज सगळं. आणि आपल्याला असं प्रोग्राम केलं गेलेलं आहे की आपल्याला वाटते आपलं अस्तित्व आहे. पण खरं सांगू, आपण कोणीच नाही. आणि कधी कधी मला असंही वाटते मानव प्रजातीने 1000 वर्षांपासून गेलेल्या परंपरा थांबवल्या पाहिजे. लेकरं बाळ जन्माला नाही घातले पाहिजे. आपण हातात घेऊन जगणे मरण्याचे वादे वचन, तो माया भाऊ, तो त्या भाऊ, तू ती गर्लफ्रेंड, ते माई गर्लफ्रेंड, तू तुझ्या डाव, तो त्याचा डाव, तो त्याचा जिगर का तुकडा, तो याचा जिगर का तुकडा, तो त्याचा मामा, तो याचा काका, त्याचा मामा, आई बाबा, हे ते सगळे असले समाज बंधनांना आपण नकार दिला पाहिजे. मी दररोज उठतो ते सगळं पाहण्यासाठी. मी दररोज उठतोच हे सगळं पाहण्यासाठी, रोज उठतो. मी पण शेवटी त्याच प्रोग्रामिंगचा गुलाम आहे ना. पण मी पण त्याच प्रोग्रामचा गुलाम आहे. आणि खरं सांगू का, माझ्यात ना इतकी भी हिंमत नाही येणार की मी आत्महत्या करू शकेन. आत्महत्या. 13 अब्ज वर्ष तुझ्या या ब्रह्मांडात तू कोण आहेस? जो एवढं घाबरतोस, त्रास करून घेतोस, विचार करतोस, तुझं अस्तित्व एका अणुपेक्षाही छोट आहे. ही पृथ्वी म्हणजे एक बिंदू आणि त्यावर तुझं शहर म्हणजे धुळीचा एक कण. या युनिव्हर्सच्या टाइमलाईन मध्ये तुझं आयुष्य म्हणजे एक मायक्रो सेकंद. मिल्की वे सारख्या हजारो आकाशगंगा ब्रह्मांडाला दर सेकंदाला जन्म घेतात आणि नाहीशा होतात. मग भीती कसली, लाज कुणाची, फिकीर कशाची? या ब्रह्मांडाला आपल्या जिंकण्या मरण्यात काही फरक पडत नाही आणि आपल्या चुका या आनंदात हरवून जातात. म्हणून मनात जे येतं ना ते करून टाकावं. कारण एका मायक्रो सेकंदात हे ब्रह्मांड तुला विसरून जाईल. मग हे लोक
व्यवस्था हा समाज काय महत्व ठेवतो? ए लाईट गर, लास्ट डायलॉग बाकी आहे. बोल जल्दी, क्या बाकी है? पिक्चर तो भी बाकी है मेरे दोस्त. संहिता के प्रयोगांतर्गत सादर करीत होतो क्वेश्चन मार्क. विद्यार्थी लेखन आणि दिग्दर्शन शिवम जगताप.